आयुक्त जी श्रीकांत यांच्या दादागिरीच्या विरोधातला सर्वसामान्याचा उद्रेक आहे, जन उठाव आहे। हजारो घरं या ठिकाणी बेघर झालेत। चंपा चौक ते जालना रोड आता नवी कारवाई 900 घरं, कांचनवाडी 350 घरं। तुम्ही बाबा आणि कॅम्ब्रिजची कारवाई सोडून मधीच सगळी कारवाई सोडून पडेगाव, हरसूल, कांचनवाडी इकडे कसं काय गेलात? म्हणजे भांडवलदारांना वाचवायचं, श्रीमंतांना वाचवायचं आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बसलेल्या झोपडपट्ट्या अधिकृत असताना त्या झोपडपट्ट्या टार्गेट करून गरिबांच्या विरोधात या ठिकाणी या आयुक्तांनी अति केलेली आहे, हुकुमशाही केलेली आहे, बुलडोरशाही केलेली आहे। आज 10,000 घरं जर बेघर होत असतील तर या शहराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं अस्तित्व वाचवण्यासाठी हा आजचा या ठिकाणी मोर्चा आहे। जी श्रीकांतला तात्काळ इथून हटवावं, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, सचिन वावळेवरती कारवाई करावी आणि बेघर झालेल्यांना त्यांचा मोबदला द्यावा। समोर येऊ द्या, महिलांना समोर येऊ द्या आणि सर्व विदर्भात सैनिकांना विनंती आहे की आपण बाजूला चला, बाजूला चला, महिलांना या ठिकाणी समोर येऊ द्या। होश में आओ, होश में आओ, मनपा प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, मनपा आयुक्त होश में आओ, होश में आओ, होश में आओ। प्रशासनाने त्याची नोंद घेतली पाहिजे। गाड़ी समोर असेल, 4-4 लाईन करून चालावं, 3-3 4-4 लाईन करून चालावं। आयुक्त जी श्रीकांत यांच्या दादागिरीच्या विरोधातला सर्वसामान्याचा उद्रेक आहे, जन उठाव आहे। हजारो घरं या ठिकाणी बेघर झालेत। चंपा चौक ते जालना रोड आता नवी कारवाई 900 घरं, कांचनवाडी 350 घरं। तुम्ही बाबा आणि कॅम्ब्रिजची कारवाई सोडून मधीच सगळी कारवाई सोडून पडेगाव, हरसूल, कांचनवाडी इकडे कसं काय गेलात? म्हणजे भांडवलदारांना वाचवायचं, श्रीमंतांना वाचवायचं आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बसलेल्या झोपडपट्ट्या अधिकृत असताना त्या झोपडपट्ट्या टार्गेट करून गरिबांच्या विरोधात या ठिकाणी या आयुक्तांनी अति केलेली आहे, हुकुमशाही केलेली आहे, बुलडोरशाही केलेली आहे। आज 10,000 घरं जर बेघर होत असतील तर या शहराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं अस्तित्व वाचवण्यासाठी हा आजचा या ठिकाणी मोर्चा आहे। जी श्रीकांतला तात्काळ इथून हटवावं, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, सचिन वावळेवरती कारवाई करावी आणि बेघर झालेल्यांना त्यांचा मोबदला द्यावा। पण प्रशासनाचं म्हणणं आहे हे जे काही चालू आहे ते न्यायालयाच्या आदेशानुसारच चालू आहे। न्यायालयाचं ढोंग केलं जात आहे। शासन महाराष्ट्र सरकारचा GR आहे की पावसाळ्यात घरं पाडता येत नाहीत, त्याचं काय झालं? तो कापूड आणला जात नाही GR। आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं, ते मूलभूत हक्क अधिकार जे दिले ते लोकांसाठी दिलेत। कोर्ट असेल, न्यायालय असेल, संविधान असेल, कायदा असेल, हा लोकांसाठी असतो, कोर्टासाठी लोक नसतात। जर लोकांच्या विरोधात जात असेल तर ती भूमिका कोर्टानेही बदलावी आणि शेवटी जन आंदोलनाची दखल घ्यावी। याच्या विरोधात तुम्ही न्यायालयात जाणार आहात? न्यायालयात नाही जाणार आम्ही, न्यायालयाने या आंदोलनाची दखल घ्यावी। प्रमुख मागण्या काय आहेत शेवटी? जी श्रीकांत हटाव, छत्रपती संभाजीनगर बचाव या महिनाभरात झालेली जी कारवाई आहे याच्या मागे भांडवलदाराकडून करोडो रुपये उकळण्यात आलेत, त्याची ED मार्फत चौकशी करावी, सचिन वावळच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी आणि या ठिकाणी जे बेघर झालेत त्यांचा मोबदला व्हॅल्युएशन प्रमाणे द्यावा। आणि जी कारवाई आता पुढे 15 ऑगस्टच्या धमक्या देऊन केली सांगितली जाते ती सगळी कारवाई आत्ताची आत्ता स्टॉप करावी, अन्यथा शेकडो लोक येणाऱ्या काळात आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत। पालकमंत्री गप्प आहेत, आमदार गप्प आहेत, खासदार गप्प आहेत। न्याय कुठं मागायचा? हा असणारा ओरिजिनल स्वाभिमानी लोकांचा जन उठाव आहे।